मंडळी, आजचा ग्रामसभेचा अजेंडा अगदी जीवन मरणाशी संबंधित आहे, पण त्यातून तुमचं भरपूर मनोरंजन होणार हे मात्र नक्की. हे धमाल प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल गावकरी. आलेले आहेत का सगळे? हो आले. वेंगुर्लेकर बाई का नाही आल्या? नाही तर येणार नाही. का आज सुद्धा त्यांच्या बारक्याला ताप आहे? हो त्यांनाच ताप भरलाय. त्यांचा बारका तिकडे खेळतोय. अरे मग त्याला आणायचं मीटिंगला. अहो त्यांच्या बारक्याच्या कमरेवर चड्डी राहते. तुम्ही ते चड्डी घालणार होता इकडे आणून. बर 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 हरकत नाही, आपण मीटिंग पुढे नेऊया. तर आज आपण इथे का जमलेलो माहितीये? काल आपल्या गावात एक अत्यंत निंदनीय घटना घडलेली आहे. गोवळीकर तात्या गेले. हे मात्र वाईटच झालं. पण यात निंदनीय असं काय आहे? बोलू का मी मोरे? मी बोलू? काय झालं, काल आपण तात्यांना पोहोचवण्यासाठी जेव्हा स्मशानात गेलो तेव्हा तिथे आपण जेव्हा चिता रचत होतो, चितेसाठी लाकडं सरणावर ठेवत होतो, तेव्हा आपले हरहुन्नरी सरपंच नेहमीप्रमाणे पुढे पुढे करून सगळ्यांना मदत करत होते, लाकडं रचण्यासाठी मदत करत होते. तेव्हा कोणीतरी ओंडका समजून त्यांना सरणावर चढवलं. एवढंच नाही तर त्यांच्यावर कुणीतरी 3-4 ओंडकी अजून ठेवली आणि त्यांना दाबण्याचा सुद्धा प्रयत्न केला. सुदैवाने चिता पेटण्याआधी आपल्या लक्षात आलं की ते सरपंच आहेत, अन्यथा आपण 2 कवट्या फुटण्याच्या आवाजाने संभ्रमित झालो असतो. एक टॉक आणि दुसरा टाक. देवाचे आभारच मानायला हवेत की योग्य वेळी त्यांच्या लेंग्यातून त्यांचा पंप खाली पडला आणि आपण म्हटलं, अरे त्या सरपंच. हे बरं नाही झालं म्हणजे. नाही, आणि पंप पडला या थोडा वाईटच झालं. वाईट झालं वाचाड्या. अरे मला तुम्ही चितेवर ठेवला ते वाईट झालं वाचाड्यानो. त्याच्यावर कुणीतरी ओंडके ठेवले, मला दाबून टाकला. नंतर तात्याला तुम्ही वर ठेवलात. मी तात्याला म्हणतोय, तात्या मी खाली आहे, मला वाचवा. तर तात्या काही बोलायलाच तयार नाही. सरपंच, तात्या काल डेड बॉडी होते की नाही? अरे पण तुम्ही वसाडून, तुम्ही तर डेड बॉडी नव्हतात ना. मी बोलायचा प्रयत्न करतोय काहीतरी, तो वसाडून कुणीतरी तूप वाचला माझ्या थोबड्यात. मी म्हणलं, अरे काय करताय वसाडून, मला बोलू द्या ऐकायलाच तयार नाही तुम्ही. अरे सकाळपासून मी तिकडे गेलोय, काय खाल्लं मला तेच कळत नाही. सारखं तूप बाहेर येतंय. अरे 2 किलो तूप आलंय, मी काय करू? सरपंच, बरोबर नाही, बरोबर हे आहे. चुकीचं आहे. अरे हे तुम्हाला एवढी अक्कल नाही की एखादा सरपंच एक मोठा माणूस आहे, तुम्हाला कळायला पाहिजे. सरपंच जाणू शब्द मांग घ्या. कशाला? फक्त सरपंच ठीक आहे, मोठा माणूस म्हणजे काय आम्हाला अजिबात पटत नाही. अरे ह्या वसाड्याला मोऱ्याला पायाला धरून कातरावर आपटू काय रे? जरा सांग. सरपंच मोठा माणूस शब्द का त्यांना मोठा माणूस बोलतो. काय चाललंय परिस्थिती, बोलतो काय तू? नाही, जाऊ दे. जाऊ दे. बसा. आम्ही केलेले काय मोरे, नाही, मोरे, नाही, एक मिनिट, एक गोष्ट लक्षात घ्या. गडी बोल. काल जे काही घडलेलं आहे ते आपल्या गावच्या दृष्टीने अत्यंत लाजीरवाणा आहे. लाजवान आहे, खरं आहे. पण मास्तरांनो, काय सगळी काय आमची चूक नाही. यांचं पण आहे थोडं. नमस्कार सरपंच, हा नमस्कार. जरा उभं राहता वय. कशाला? राहा ना, उभं राहा ना. बघा, नमस्कार. जांभळाच्या झाडाचं बॉन्साय नाही वाटत आहे हे? काय वानर मारता वाय? काल ह्यानी त्याच्यात मातेरी कलरचा झब्बा घातलेला. झाडाच्या खोडासारखे दिसत होते. गटली उचलतील नाही वंटका समजून त्याची. काय आमची चूक आहे? हा काय? हा बरोबर आहे. आणि तुम्हाला सांगतो मास्तरांनो, त्यावेळेला संध्याकाळ झाली होती. हा. हे उजेडात दिसत नाहीत, तर संध्याकाळचा विषय सोडा तुम्ही. बरोबर आहे. त्याला सांगा वसाड्याला. तुम्ही ऐका माझं. अरे कुणी ठेवला ते मला कळलं पाहिजे. वसून ही फालतुगिरी काय चालली नाही, तुमची? बोलू आपण त्याच्यावर. बसा. बरोबर. शांत व्हा, शांत त्याचं व्हा. काय झालंय मास्तरांनो, आपल्या स्मशानात लाईट नाही हा, आहे, बरोबर. त्यामुळे अंधारात कोणीतरी तूप टाकलेलं असं. बरोबर. मग काय? हे लक्षात घ्या, काय झालेलं आहे, हा मूळ मुद्दा आहे की आपल्याकडे लाईट नाही. तर आज आपण कशासाठी बरं भेटलेलो आहोत, तर यासाठी भेटलेलो आहोत. म्हणजे सांगतो सांग. काळजी. हे बघा, लक्षात घ्या, काय ग्रामपंचायतीचा एक निधी असतो की नाही,
माझ्या डोक्यात असं आलेलं आहे की त्या निधीतून आपण आपल्या या स्मशानाचं सुशोभीकरण करायचं. म्हणजे काय करायचं तर त्याच्यात लाईट्स लावायच्या किंवा आणखीन काही उपयुक्त योजना करायच्या, हो की नाही? कळतंय का? चांगली आहे. तर तुम्हालाही जर कोणाला काही सुचत असेल, काही आयडियाज असतील तर मला सांगा. हा हाय नाही मास्तरांनो, म्हणजे तुम्ही म्हणता तसं त्या निधीतून आपण लाईट वगैरे लावूया, पण एवढा खर्च करण्यापेक्षा 5-50 रुपये खर्च करूया आणि ह्यांनाच पुढून मागून रेडियम लावूया. हे तिथे घुसले की दिसतील हे. अरे मी तिच्यात घुसत नाही वसारणू. कुणीतरी ओढका म्हणून मला ठेवला आणि तिकडे हे कसं कळत नाही तुम्हाला? सरपंच शांत बसा. बस. शांत व्हा, शांत व्हा. मास्तरांनो मी काय म्हणतो, सरळ आपण तिथं एक नोटीस बोर्ड लावूया की चिता झाल्याच्या अगोदर आतमध्ये सरपंच आहे की नाही बघा, नसतील तरच चिता चालून हे चांगलं बघायचं कशाला वसारणू? ठीक 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 आहे, ठीक आहे. तुम्ही टाकलाय, मी नाही. आता आत गेलोय वसारणू, तुम्ही टाकलाय हो मला. हो सरपंच आवरा, स्वतःला आवरा. हे बरोबर नाहीये. वेगळं काही आहे का कोणाकडे? माझ्याकडे आयडिया आहे. आपण सरपंचाला सायरन लावूया काय? अरे हा म्हणजे ओंडक्याचं वजन त्याच्यावर पडला की सायरन वाजले म्हणजे आपल्याला कळेल सरपंच आत आहेत की. चांगलाय. पण मी काय हे करताव कशाला वसारणू? मी नाही असा आत गेलो, तुम्ही टाकलाय वसारणू. ज्याने कोणी टाकायचं नाही. मला सांगा. या मास्तरांनो काढू तोडगा काढू मला तोडगा काढू. ह्यांच्या नाचण्यावरून आता सुचलंय, हा. याचा कसा रिस्की आहे थोडासा. हा. वंडका पडला समजा सायरन होता, सायरन फुटू शकतो. बरोबर. पण आपल्याला ते कळणार नाही. आपण काय करायचं, ह्यांना ना ते पिपाणीवाले शूज देऊया, जत्रेत मिळतात ते. म्हणजे हे चितेजवळ गेले ना की त्या प्याप्या वाचतील. मग आपल्याला लगेच कळलं की आपलं बदक चाललंय चिते. हा बरोबर आहे. अरे वसारून मी काय बाल आहे काय सिटीमध्ये पॅक पॅक करत जायला? मुळात तुम्ही ठेवलंच का वसाऱ्यानो? मी तिकडे जात नाही, तुम्ही ठेवलाय. हो 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 सरपंच हो बसा बसा तुम्ही बसा. ते बरोबर बोलताय, ते स्वतःहून जात नाही. हा. मुळात हे असलं काहीतरी आयडिया देऊ नका रे. जर कोणाकडे चांगली उपाययोजना असेल तर सांगा. मला काय वाटतं, पहिला हा आवाज स्मशानात घालूया काय? बरोबर आहे तिथं. मूर्ख कुठचा. हे बघ, हे असं आहे तुमचं. तुमची आपापसातच आहे की नाही. त्यामुळे कुणीतरी बाहेरचं येतं आणि आपल्या माथी प्रकल्प मारतं किंवा मग आपले प्रकल्प बाहेर घेऊन जातं. खरं असाच आवाज असायला हवा, बरोबर बोलतो. तर विरोध करता येतो. बरोबर. मास्तरांनो माका काय म्हणूचा, मागच्या वेळेस ते जोंधळी कळीन गेली नाही का, तेव्हा आम्ही सगळ्या बायका स्मशानात इल्लेलो. बापरे 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 केवढा ताऊन. ती कांडे करी ना मा उन्हान अशी चक्कर येऊक लागली मा तिका. आणि तिका हे कापरी भरली करूक लागली. माझं हृदय वरिलो घाबरलाय मामिया. माका एकच सांगूचा मास्तरांनो, आपण स्मशानात आणा पत्र्याचं शेड लावून घेऊया. काय वाटता? वा वा. हा ही होय चांगली की नाही? कल्पना आहे. हे मी वहीत लिहून घेतो. चल, मस्त. माझं नाव पण लिहा, कोयल कोयंडे कोको. बर लिहित. कोयल कोयंडे. हा मास्तरांनो आणखी एक. हा. आपण ती चितार असतो ना, तर सगळी लाकडात ना ती अशी खाली गळत जातात तो. तर माका काय वाटता, चारी बाजू का ना आपण ते लोखंडाचे काय असतो तो ते रॉड ते ठोकून घेऊया. काय वाटता? लाकडा चिता अशी व्यवस्थित बरोबर, रवत. बरोबर. आणखी एक मास्तरांनो, ती बारीक बारीक वाली जाळी असताना ती चारी बाजूक लावून घेऊया. म्हणजे सरपंच चितेवर घुसणार नाही ना. अरे मी घुसतच नाही वसारणू, तुम्हाला कळत असेल, कुणीतरी ठेवलाय मला. मास्तरांनो मला आता एक जरा वेगळं कळलं, म्हणजे सुचलंय त्याच मी सांगतो लगेच. म्हणजे कसं आहे बघा, स्मशान म्हणजे मरण आणि मरण म्हणजे फुलस्टॉप. आणि फुलस्टॉप म्हणजे कविता नको, मुद्द्याचं बोला. कविता नको. मास्तर माझ्या डोक्यात आयडिया आली आहे. आपण काय करू, आपण स्मशानभूमीमध्ये सीसीटीव्ही कॅमेराच लावू. कॅमेरा आणि तो कॅमेरा लावला का नाही की त्याचं फुटेज ज्याच्या बघते नाही जे टीव्हीवर तिथं बारक्याला बसवू. बारक्याला म्हणजे बारक्या आमचा त्याला बसवू आणि सरपंचासनी त्याच्या बाजूला बसवू. म्हणजे सरपंच चित्तेत घुसणारच नाहीत. आणि जर समजा तिकडे गेले तर बारक्याला की सांगायला येईल ना आपल्याला, अरे सरपंच चित्तेत गेले म्हणून. वसारणू तुम्हाला कळत कसं नाही, मी घुसत नाही. म्हणजे असं जाऊन मी आत नाही, मला कुणीतरी ठेवलाय यार. तुम्हाला कळत कसं नाही यार? हो 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 सरपंच हो. बसा तुम्ही एक मिनिट. त्यांना हे पटलेलं नाहीये. थांबा तुम्ही. चांगल्या काहीतरी उपाययोजना सांगा. मला ही सीसीटीव्ही पण आवडलेली आहे खरं तर. ती लावा आपण. हा हा. कोणाकडे काही आणखीन वेगळं काही असेल तर सांगा. ते मास्तरांनो आमच्याकडे सगळं इलाज धरलेला हा. आहे. तुम्हीच काहीतरी सुचवा. काय झालं अंगा? मी बर नाही मला तसं म्हणजे मला असं वाटतच आहे की काय आपला हा जो ग्रामपंचायतीचा निधी आहे तो असा क्षुल्लक कारणासाठी वाया नको घालवायला. बरोबर. आणि मूळ मुद्दा काय आहे तर काल सरपंच चितेवर होते आणि ते
जळू शकले असते हो. आणि अशी दुर्घटना परत गावात घडायला नको. बरोबर. तर मला असं वाटतं त्यासाठी आपण काय करू शकतो, तर जेव्हा कधी आपल्या गावातून अंत्ययात्रा निघेल, प्रेतयात्रा निघेल, तेव्हा आपले जे सरपंच आहेत त्यांना आपण ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये कोंडून ठेवूया. चांगलं आहे. चालेल अरे वसर चालेल काय? मला चित्त्यात घुसायचं व्यसन आहे काय वसर? तुम्हाला कळत कसं नाही यार? तसं नाही सरपंच, काय मला कुणीतरी ठेवलंय ना यार. नाही. मला कळत मी बोलतोय, कोण ऐकायलाच तयार नाही यार. तुम्ही काय चाललंय तुमचं? नाही सरपंच, तुमची व्यथा कळतीये, पण मला असं वाटतं तुम्हाला डांबून ठेवणंच योग्य आहे. बरं आहे. तर मला सांगा, सगळ्यांचं अनुमोदन आहे का? माझं. यापुढे अंत्ययात्रा निघाली की सरपंच ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये बंद असतील. बरोबर. चला, बरोबर. meeting बरखास्त. मीटिंग बरखास्त नाही झाली, आता सुरू मी करणार आहे. वा 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 वा, छान झाला परफॉर्मन्स. सई, खूपच अशक्य संकल्पना होती. अशा विषयावर असं सादरीकरण होऊ शकेल हे आमच्या डोक्यातही कधी आलं नसतं. पण जे डोक्यात येत नाही तेच ह्या मंचावर सादर होतं. हाच आपल्या मंचाचा गुणधर्म आहे, वैशिष्ट्य आहे असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस नेहमीप्रमाणे भारी. अरुणदादा, तुमचा त्रागा खूप एंटरटेनिंग होता आणि मला शिवाचं नाव खूप आवडलंय, कोको. व्हेरी नाईस. मंडळी, आज पुन्हा एकदा पुस्तकातून शहाणपण घेऊन एक प्रेमवीर निघालाय आपल्या प्रेमाला साद घालायला. चला तर बघूया त्याच्या सादाला काय प्रतिसाद मिळतोय ते. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार हो सई मॅडम. नमस्कार. मी श्यामसुंदर राजपूत आहे, भूमितीचा शिक्षक आहे मी. आयतामध्ये लांबी आणि रुंदी दुप्पट केली तर क्षेत्रफळ चौपट होऊन जातं. समद्विभुज त्रिकोणात कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग, म्हणजे असं भूमितीतलं कुठलं बी सूत्र तुम्ही विचारा मला तोंडपाठ आहे हो, तोंडपाठ. पण माझ्या एका सूत्राचा प्रॉब्लेम आहे, प्रेमसूत्र हो, प्रेमसूत्र. आमच्या शाळेत एक शिक्षिका आहेत, चेतना भट. अरे एवढे आवडतात ना मला, 5 वर्ष झाली, पण आय लव्ह यू म्हणण्याच्या डेअरिंगच होत नाही हो. काय करू काय नाही असं झालं. पण आता मी हिम्मत करणार आहे. आमचे एक शिक्षक मित्र आहेत, चौगुले सर. त्यांनी मला एक पुस्तक सुचवलेलं आहे. त्यांना ते पुस्तक गैर कामाला आलं म्हणे. ते मला म्हणे, शामराव तुम्ही हे पुस्तक फॉलो करा, तुम्ही यशस्वी होऊन जाल. मी लगेच दुकानात गेलो, ते पुस्तक विकत घेतलं. तर तो दुकानदार मला काय म्हणे माहितीये का, की घेऊन टाका म्हणे, दर 4 दिवसांनी याची आवृत्ती निघते म्हणे. तर ते पुस्तक होतं मन कसं जिंकावं, लेखक प्रसाद ओक. अनुभव आला रे आला की लगेच ते लिहितात आणि लगेच आवृत्ती. हा, पण या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य आहे गड्या, म्हणजे आवृत्त्या किती का निघेनात, पण याची प्रस्तावना एकच असते, मंजिरीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आता या पुस्तकाचं सूत्र वापरून मी माझ्या प्रेमाचं गणित सोडवणार आहे. बघू भावा काय आहे. घाई करू नका, आधी विचारपूस करा. विचारपूस. हां, गो स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. पण स्लोच्या नादात धल्लाडब झालं होतं. नको ना निगेटिव्ह विचार करू रे श्यामे रे. मॅडम. राजपूत सर. हां. अरे तुम्ही अजून शाळेत घरी नाही गेला? हां, जाणारच आहे मी, पण म्हटलं बुवा तुमची थोडीशी विचारपूस करू. काय कसं आहे, बरं आहे ना मॅडम? मी बरी आहे, मला काय. वा चांगलं आहे मॅडम. म्हणजे मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. बोला ना मग. हा, बोलतो ना, पण सुचत नाही हो काही. माहोल गुलाबी करा, कविता म्हणा. बोला. गडद निडे मडप भरून आले, काडे आले गडद निडे. काय बडबडताय?
कुठली कविता ही? नाही ते चुकून माझ्या ळच्या ड होतो, पण आज कशाचा पण ड होतोय हो. कशाला जायचं ना कवितेकडे? आपली भूमिती बरी आहे ना. नाही 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 कविता महत्वाची नाही मॅडम. काय हो, एक मिनिट शांत व्हा. पाणी हवंय का? नाही, नाही, नाही. शांतपणे सांगा काय झालंय. बोलायचं ना काय? हो मला बोलायचं आहे मॅडम. म्हणजे कसं आयुष्य महत्वाचं आहे, नाही तर वेळ निघून जाते. हा 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 म्हणजे मला असं रवून वाटतं मॅडम की बोला ना मॅडम माझ्या ना तुमच्यावर म्हणजे गैर. नमस्कार मॅडम, येऊ का? तुम्ही ऑलरेडी आत आलायत. अयो सॉरी नमस्कार. ओळखलं का? हा तुम्ही 7वी ब मधला दत्तू आहे त्याचे मोठे भाऊ ना? लगा काय मेमरी आहे का काय आहे हा? एकदम कातील मेमरी बरं का. दत्तूचा भाव आहे मी, रोहित माने. हा सॉरी म्हणजे डिस्टर्ब केलं नाही ना? मध्येच आलो मी, तुमचं बोलणं चाललं होतं काहीतरी. माने थोड्या वेळाने आता का आम्ही जरा महत्वाचे बोलत होतो. नाही म्हणजे मला पण जास्त वेळ नकोय, 2च सेकंद पाहिजे द्यावगी. म्हणजे मॅडमच्या कानावर एक गोष्ट टाकायची होती, तेवढी टाकली की मी कलटी आणतो लगेच. हा बोला ना बोला. काय नाही म्हणजे त्या दिवशी नाही का तुम्ही दत्तू बद्दल सांगत होता मला, त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मला, पण त्या दिवशी राहून गेलं म्हणून मी आता सांगायला आलो होतो की आय लव्ह यू. काय? अरे तू थांब ना रे बोरे, एवढी काय घाई आहे तुला स्किट संपवायची? हो माने काय चालू आहे तुमच्या? अरे काय बोलताय तुम्ही? डायरेक्ट आय लव्ह यू? मग आपलं म्हणजे डायरेक्टच असतंय सगळं. अरे वेळ घालवून चालतंय तेव्हा. आयुष्य काढायचं म्हटल्यावर लगेच सांगितलं पाहिजे. मिनिट महत्वाचं आहे हो, त्याच्यामुळे लगेच सांगून टाकलं. कसं आहे म्हणजे पुढची बोलणी करायला मोकळा आहे का नाही आपण? डायरेक्ट लगेच सुपारीच फोडून टाकू. एक मिनिट जरा. माने अरे कुठून कुठे पोहोचले तुम्ही? अरे असं डायरेक्ट आय लव्ह यू म्हणता का हो? नाही म्हणजे मला पण जरा ऑडच वाटत होतं, म्हणलं असं डायरेक्ट कसं म्हणायचं. हा पण सकाळीच एक पुस्तक वाचलं, तेच पुस्तक वाचलं. म्हणलं बोलून टाकलं पाहिजे. हे बघा पुस्तक, आवृत्ती क्रमांक 9. अरे बापरे, आवृत्ती क्रमांक 9? माझी ही आवृत्ती क्रमांक 3 आहे. ही परवा विकत घेतली. 1.5 दिवसात या माणसाने 6 आवृत्त्या काढल्या. मन बिन जिंकत बसू नका, डायरेक्ट मुद्द्याला हात घाला. म्हणजे मी जी आवृत्ती घेतली त्याच्या नेमकं उलट या आवृत्तीत लिहिलंय. काही भरोसा निकडे या माणसाचा. राजपूत सर काय चाललंय? मग काय पुस्तकाबद्दल काय चाललंय मला कळेल. नाही काही नाही माने, हे चूक आहे. चूक नाही हो, मग हे चोख आहे. कळलं का? कसं आहे ना, आता मला सांगा, काय सांगू? एखाद्या माणसाला जर भूक लागलेली असेल तर तो काय म्हणतोय? काय? यार भूक लागली, वाडा की जेवायला. तसा तर एखाद्या माणसाला एखादा माणूस आवडला तर तो काय म्हणणार? अहो तुम्ही मला आवडलाय. विंडो लॉजिक आहे हे. 1 नंबरची विंडो लॉजिक आहे का आता? हो मॅडमच तसं म्हणल्या होत्या. मी कधी म्हंटले काही? एक मिनिट माने, मी कधीच म्हटलेलं नाही तुम्हाला काही. अहो तुम्हीच नाही होय, त्या दिवशी म्हणला होता, पेरेंट्स मीटिंग होती बघा, तेव्हा तुम्ही काय म्हणला होता? काय? माणसाच्या मनातल्या इच्छा मनातच राहिल्या की माणूस आतल्यात दाबला जातोय. त्याच्यामुळं व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे मुलांनी. हो माने, ते त्यांनी मुलांना सांगितलं होतं, तू मला नव्हतं ना सांगितलं. अहो भूमिती सर तसं नाही. भूमिती खड्ड्यात घाला. ती भूमिती सर म्हणे. ते घालू, पण कसं आहे ना, काय प्रत्येक माणसाच्या आतमध्ये एक लहान मूल दडलेलं असतंय हो. होय तर हा तुम्हाला सांगतो, 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 14 नोव्हेंबरला मॅडमने एक फोटो पोस्ट केला होता. काय लागा फोटो होता मॅडम, त्याच्या खाली हे कॅप्शन लिहिलं होतं बरं का मॅडमनी. माने तुम्हाला 4 वर्षापूर्वीच आठवते? म्हणजे काय तवान नाही, पण मी ती जनरल असंच टाकले होते कॅप्शन. प्रत्येक माणसामध्ये मूल दडलेलं असतं असं जनरल लिहिलं होतं. बालदिन होता ना म्हणून. मग चालतंय की, त्याला काय होतंय तेव्हा. तसं मी कुठल्या तरी कवीनं म्हणूनच ठेवलेलं आहे, दिल तो बालक है, दिल तो बालक है. हो माने, दिल तो पागल आहे असं येते. तुम्हाला पागल पाहिजे तर पागल टाका ना तुम्ही. मी कशाला टाकू? माझं काय, मला बालक वाटलं मी बालक टाकला, तर बालक ती नाही म्हणलं बालकच टाकणार की हो, आहे की नाही? मॅडम खरं सांगू का तुम्हाला, म्हणजे ज्या दिवशी पहिल्यांदा बघितलं की नाही तुम्हाला, म्हणजे बघा 27 जानेवारी 2019
दुपारची 2:25 झाली होती. पिवळ्या रंगाची साडी घातली होती तुम्ही, हिरव्या रंगाचा ब्लाऊज, चॉकलेटी रंगाची पर्स, होटांवर लाल लाल लिपस्टिक आणि कपाळावर नागासारखी टिकली. लय आवडली होती लागा मला ती. कानात अशा गोल गोल रिंगा होत्या आणि रिंगाच्या खाली काहीतरी एवढं बाहुलीसारखं होतं बघा. हे असं डुलत होतं. लय भारी दिसत होता. हातात अवघ्या 3 बांगड्या, एका हातात 2 आणि एका हातात 1. आणि एक बांगडी ज्या हातात होती की नाही त्या हातात एवढीचं गाड्याळ होतं. म्हणजे त्यात काटा बसवलाय का नाही ही पण कळणार नाही. एवढीचं गाड्याळ. असंच बघितलं होतं माझ्याकडे तुम्ही. बघितलं होतं की नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही असं बघितलं की नाही, एका हातात खडू होता आणि एका हातात डस्टर. ज्या हातात खडू होता की नाही तेव्हा हात खडून असा नुसता पांढरा पांढरा पडला होता. आणि ज्या हातात डस्टर होता की नाही तेव्हा हात एकदम स्वच्छ, अगदी निर्मळ, तुमच्या मनासारखा. केसांची अशीच वेणी घातली होती. हा, केसांचीच वेणी घालतात, टाकल्याची वेणी नाही घालत. तुम्ही काय कडक बुंदे आहे का हो जरा? काही काय बोलताव? बोलू दे की मग. बोला. मॅडम तुम्हाला अजून एक गोष्ट आठवती का? एक दिवस तुम्ही दत्तूच्या कोल्यावर छडीनं फटके देत होता. मला असं वाटत होतं तुम्ही माझ्याच कोल्यावर फटके देताय का काय. छडी बरोबर तुमच्या बांगड्यांची ती सुमधुर किनकिन. सन कन 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 कन. सन कन 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 कन. मॅडम आयुष्यभर सांगतो मला असं वाटत होतं की तुम्ही मारतच राहावं. मॅडम आणि मी आयुष्यभर फक्त तुमचा मार खात राहावं. मॅडम छडी घ्या आणि यांना चांगलं शेफालून गाडा. सर काय? नाही असू द्या, हा ना तुम्ही. मी तर म्हणतो हानाच. तुमच्या छडीचा स्पर्श जरी झाला का नाही भविष्य उजळून जाईल हो माझं. माने तुमचं काहीतरी. हो मॅडम, अरे काय लाडात येत आहे, काय लाजताय तुम्ही. अरे लाजू द्या गेला का तुमचं काय मध्ये मध्ये. मॅडम मॅडम मला 2 मिनिटं बोलू द्या, फक्त 2 मिनिटं बोलू द्या मॅडम. ऐकून अरे शांत राहा सगळे. कुठे गेलं ते पुस्तक? खड्ड्यात घालाय पुस्तक. खड्ड्यात गेलं. हा मॅडम, माझ्या तुमच्यावर गैरप्रेम आहे मॅडम. आणि आत्तापासून नाही, खूप वर्षांपासून आहे. जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हापासून प्रेम करतो मॅडम मी. यांच्यासारखं वार बीर ते नाही सांगता येणार मला. पण तुम्हाला बघितलं ना तर माझ्या काळजाचा ठोका चुकतो मॅडम. गैर भारी वाटता मला तुम्ही. आणि माझा जो वर्तुळ आहे ना त्याचं तुम्ही मध्यबिंदू आहे आणि मी तुमच्या भोवती फिरणारा परीघ. मी पोरांना वेगवेगळे आकार शिकवतो पण तुमच्याशिवाय माझं आयुष्य निराकार आहे हो. नाही म्हणजे माझी काही जबरदस्ती नाही मॅडम, माझी काही जबरदस्ती नाही की तुम्ही माझ्यावर प्रेम कराच भाऊ. नाही, काही गरज नाही मॅडम. आपण एक नाही झालो ना तरी समांतर रेषा बनून मी आयुष्यभर तुम्हाला साथ देईन मॅडम. 2 समांतर रेषा कुठेतरी इन्फिनिटीला जुळतात म्हणे, पण त्याबाहेर ती इन्फिनिटी कुठे तेच नाही ना माहिती मला. एवढंच बोलायचं होतं मला. सॉरी काही चुकून बोललो असेल तर. मी येतो मॅडम, येतो. सॉरी. राजपूत सर, तुम्ही इतकं प्रेम करता माझ्यावर, मग सांगितलं का नाही कधी? मला भीती वाटत होती मॅडम की मी सांगितलं आणि तुम्ही बोलणं बंद केलं तर माझं कसं होईल हो. मी नसते चिडले तुमच्यावर. हा, मला सुद्धा तुम्ही थोडे थोडे आवडता. काय सांगता? हे जायला म्हणजे माझा पत्ता कट होय. असं म्हटलं का मी? थोडे थोडे आवडता पण खूप खूप आवडणं बाकी आहे ना अजून. म्हणजे मी नाही आवडत मग? नाही, मुळीच आवडत नाही असं म्हटलं का? थोडे थोडे आवडता ना. आवडत मी मग आता तुम्ही दोघंही माझ्यावर इतकं प्रेम करता, मी कन्फ्यूज झाले. मी काय करू? राजपूत सर, तुमचं टक्कल मला खूप क्यूट वाटतं. आणि तुमची दाढी मला डॅशिंग वाटलीये.
राजपूत सर, तुमचा इनोसन्स मला खूप आवडतो आणि तुमचा रॉनेस सुद्धा मला आवडलाय. मी काय- आता काय दोघांना हो म्हणताय काय? आज असं कसं करीन ना मी 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 एक मिनिट मी कन्फ्यूज झाले ना की नेहमी असं करते. काय एक काम करते, काय काय कर काय काय करताय? तुमच्या दोघांच्या नावाच्या ना हा चिठ्ठ्या करते. हा 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 हं? आणि आपण चिठ्ठ्या उडवूया. हा ज्याची चिठ्ठी मी उचलीन ना हा तो माझ्या आयुष्याचा साथीदार. चालेल? चालेल चालेल. नाही नाही नको मॅडम, तसं नको. का माने? अहो तुम्ही चिठ्ठी उचलली आणि त्याच्यात ह्यांचं नाव आलं तर मला बेकार वाटलं का? आपण एक काम करू, शाळेतलं एखादं बारकं पोरगं बोलवा, त्याला चिठ्ठ्या उचलायला लावू. अरे पण शाळा सुटली आता. दत्त्याला थांबवलंय की मी. दत्तू आहे का? बरं बरं बरं. दत्त्या, हा दादा आलो. इकडे ये. इकडे ये. हा दादा. हे बघ आता काय, मॅडम चिठ्ठ्या उडवणार. हा एक चिठ्ठी उचलायची हा हा आणि नाव सांगायचं काय आहे ती. हा, चालेल. हा व्यवस्थित नाव सांगायचं. हा हा, सांगतो. हा हा उडवा मॅडम, उडवा. तर तू एक उचल. हा रोहित माने. माने. मॅडम, अहो मॅडम. सॉरी सर. जाऊ दे रे भाऊ, तुझी काय चूक. मैं नशीबातच नाही प्रेम. मेरा पहिला प्यार अधुरा रह गया प्रसाद. मेरा पहिला प्यार अधुरा रह गया. आता पुढची आवृत्ती काढायला ते आधी मला द्या पहिली प्रत. अरे ह्याच्यात माझे नाव आहे तरी. माझे नाव याच्यात. खोटं खबर बोला तू. चायनीज देणार होता दादा मला. अरे तुझ्या चायनीजच्या नादात माझी आमरसपुरी गेली ना दलिंदर. वा 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 वा, प्रेमाचा हा काटकोन त्रिकोण फारच खास होता. मस्त. मन कसं जिंकावचे लेखक उर्फ हास्यरसिक प्रसाद ना. फार गोड विषय होता आणि फार गोड मांडलात तुम्ही तिघांनी. म्हणजे त्यातला गोडवा म्हणजे या स्किटमध्ये लाफ्टर्सपेक्षा त्यातला गोडवा जास्त अभिप्रेत होता आणि तो पूर्णपणे उतरवलात तुम्ही तिघांनी पण. वा, चेतना फार छान लाजत होतीस. आणि दोन्ही कॅरेक्टरमधला जो विरोधाभास आहे, म्हणजे एक इतकं डॅशिंग आणि एक भिडस्त, तर ते श्याम्या फार मस्त केलंस तू. वंडरफुल. रोहित मस्त, फॅन्टॅस्टिक. मजा आली, मजा आली. सई. सुंदर परफॉर्मन्स होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यातली की प्रोफेशनचा आब राखून हा विषय मांडणं खूप अवघड होतं, पण ते तुम्ही लीलया केलं आणि तिघांनी तुमच्यावर दिलेली जबाबदारी इतकी सुंदर पार पडली. मजा आली. पुन्हा ही स्टाफ रूम बघायला फार मजा येते. येस येस इंडीड. खरंय. मंडळी, एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये झाली आहे घुसखोरी की हृदय चोरी. चला तर बघूया तिथे नेमका काय गोंधळ चाललाय ते. हे धमाल प्रहसन घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. किती वाजले? 10:30 वाजले. हे लेडीज हॉस्टेल आहे. अबे लेडीज हॉस्टेल मध्ये 8:30 वाजेपर्यंतच एंट्री राहते पोरींले, आणि बाहेरच्या माणसांले तर अजिबात एंट्री नसते. त्याच्यातून तू पोऱ्या काहायला घुसला बे मधी त्या घुसीन हवं तर 50-100 रुपये घ्या, मॅटर सलटवा. तुला बी दे ना. मी मॅडमला फोन लावलाय. मॅडम ओंकी बरं झालं वाचला ओंकी, नाहीतर आमच्या मॅडम जुन्या कुस्तीगीर
हा मग कुस्तीगीर आहेत त्या मॅडम. मी ना बी कुस्ती खेळलंय. एकदा आपण मॅच खेळू. तुमचं काय आहे? काय हे काय आहे? हे काय केस आहेत हा? गजलेला तेरे नाम थोबाड बघितलंस? लाज नाही वाटत केस करायला? मॅडम थोडस ठेवा ना माझ्यासाठी त्याला. काय नाही बरं बरं. मॅडम मारू मॅडम 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 मी ना याले जिन्यावरून उतरताना पाहिला. जसा का धरला वरती पाहिला तर ही पोरगी ना त्याला गॅलरीतून टाटा बाय बाय करत होती. ही नाटक करतेस तू? हा? मॅडम ऐका तू माझ्यासाठी आलाय. माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. मॅडम आम्ही पुढे जाऊन लग्न सुद्धा करणार आहे. फक्त तो सेटल नाहीये. सेटल नाहीये ना? हो. कमवत नाही मग शांत बसायचं. चुळबुळ 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 कशाला करायची? हा आता मी कमवतो. मी कसा शांत असतो मॅडम कडे पाहून. तुम्ही जनरल आयुष्यात पण शांतच राहा जरा. मॅडम प्लीज मारू नका मॅडम. ऐका ना मॅडम. ऐका ना मॅडम. आम्ही लग्न पण करणार आहे मॅडम. अगं ही काय पद्धत आहे रेक्टरला पकडायची? माझ्यातली पैलवान जागी झाली तर तुझं काय होईल? कमरेचा आणि लग्नाचा काय संबंध? असं काय करता मॅडम? पाया पडायला वाकायला नको का कंबर? मॅडम नक्की? हो मॅडम. अहो आमचं प्रेम प्रकरण आहे ना. त्याच्या फॅमिलीला इम्प्रेस करायला जेवढे केवढे पाहुणे येणार आहेत ना त्यांचं मी पाया पडणार आहे मॅडम आणि इम्प्रेस करणार आहे. काय करतोस तू? जनरल आयुष्यात काय करतोस? स्टुडंट आहे तोंडाने मॅडम. बोल. काय? स्टुडंट आहे मॅडम. स्टुडंट आहे मॅडम. स्टुडंट काय? कसला? आहे. मी फर्स्ट इयर सायन्सला होतो बॉटनीला. मला ते काय जमलं नाही म्हणून मी नंतर कॉमर्सला ऍडमिशन घेतली. अकाउंट्स टॅली काही झालं नाही म्हणून मी आता आर्ट्स एक्सप्लोर करतोय मॅडम. अगे भदड, एका वर्षात एक फॅकल्टी करू नाही शकला. हा संसार काय करणार आहे? मॅडम आम्हाला संसार नाही करायचा आहे मॅडम. हे बघ आम्हाला लग्न करायचं आहे. बघा आम्ही हॅशटॅग पण ठरवलंय. शिवाली ओंकार शिकार. कसा मारू रे? कसा मारू? नीट गे बाई सोड त्याचा विचार सोड. कसा आहे तू? मॅडम सोडण्याची गोष्ट करू नका मॅडम. मी जर त्याला सोडलं ना तर तो आत्महत्या करेल. म्हणजे आत्महत्या 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 पाटील बघता काय उतरावं त्याला खाली? अरे मॅडम घाबरू नका हो. वरती फॅनच नाहीये. अय्यो हो. मग अरे तुम्हाला त्याच्याकरता सांगतो. तुम्हाला गरम होतं तुम्ही फॅन लावा. तुम्ही लावतच नाही मॅडम. तुम्ही जरा शांत बसा. त्याला उतरावा ना खाली. उतारा पिंटा खाली. उतारा. बाबू तर आपल्या प्रेमाची शपथ आहे. असं करतात असं करतात. बस इथे बस. पाणी पी. बघितलं मॅडम असं करतो. म्हणजे आत्महत्या शब्द ऐकला की आत्महत्या करायला निघतो. आत्महत्या? नाही बाबू नाही. मॅडम काय त्याच्या आयुष्यात तो सेटल नाहीये ना. त्याला फॅकल्टीज चेंज कराव्या लागतात म्हणून नैराश्याने ग्रासलाय मॅडम त्याला. आणि म्हणून सतत जीव द्यायला जातो मॅडम. मॅडम त्याच्या आयुष्यातला सगळा रस संपलाय मॅडम. मी त्याच्या आयुष्यात रस निर्माण करते मॅडम. 2 वर्ष मी त्याला असं सांभाळते मॅडम. 2 वर्ष. ए बाळा नाही मारत नाही. इकडे ये. ए बाळा काय नाही मारत नाही. बाळा काय काय झालं? असं आत्महत्या करावीशी का वाटते तुला बाळा? माहित नाही मॅडम. मला खरंच माहित नाही मॅडम. काय झालं? काय माहिती गॅस जरी बघितला ना तरी त्याच्याकडे असं बघत राहावं असं वाटतं. आणि त्या गॅसवर असं जळून खाक व्हावं असं नाही वाटतं. बाळा असं नाही विचार. आईचं पण मॅडम त्या दिवशी मी तर झोपेच्या गोळ्या खाणार होतो. हिचा फोन आला. व्हिडिओ कॉल केला हिने. व्हिडिओ कॉलवर हिने अशी फ्लाइंग किस दिली. मी पण फ्लाइंग किस दिली. सगळ्या गोळ्या खाली पडल्या म्हणून मी वाचलो मॅडम. परवा मी ट्रेनच्या खाली येणार होतो. पटरीवर गेलो. ट्रेन येत पण होती. तेवढ्या तिचा फोन आला. हिची पर्सनल रिंगटोन वाजली. लव यू लव यू लव यू लव यू. आणि मी फोन उचलला. ट्रेन निघून गेली म्हणून मी वाचलो मॅडम. ही माझी संजीवनी आहे मॅडम. हिच्याशिवाय कोणीच नाही मला. ही आहे म्हणून मी जगतोय मॅडम. बाळा नाही रे बाळा.
अशी आत्महत्या नाही करायची रे बाळा. हे बघ, परत असा आत्महत्याचा विचार नाही करायचा. असा विचार जर मनात आला ना, माझ्याकडे यायचं. मी तुझं काउन्सिलिंग करीन. पण परत जर असं काही केलंस ना, कुठे चालली? इकडे काय प्रकरण आहे? हे प्रकरण काय आहे? सॉरी मॅडम, म्हणजे आमचं आहे प्रकरण, पण मी आत्ता नव्हतं त्यांना बोलवलं हॉस्टेलवर. आता का आलास? आपलं ठरलं होतं ना आत्ता यायचं नाही म्हणून. किती चित्तोयस तू, किती हट्टीस माऊ. गप्प बस. काय चाललंय? हे काय आहे? काय चाललंय तुमचं? मॅडम त्याला ओरडू नका मॅडम. माझ्या माऊला ट्यूमर आहे. तो फक्त 6 महिने जगणार आहे मॅडम, फक्त 6. शिवा, तुला माहितीये एवढा कमी वेळ असून पण ना त्याला शिकायची खूप इच्छा आहे, खूप. एखाद्या जीव जाणाऱ्या माणसाला जर माझ्यासोबत शेवटचे 6 महिने घालवावे वाटले तर त्यात काय चुकलं शिवा? काय चुकलं मॅडम, सांगा ना. हे आपल्यामध्ये काय? हे का ओरडते तुझ्यावर? काय ओरडते म्हणजे? ओके, इकडे खरं सांग, तुझं हिचं काय? ओंकार, तुला ब्रेन ट्यूमर आहे. 6 महिने बाकी आहेत फक्त, आणि ते 6 महिने तुला हिच्या बरोबर घालवायचे. माझ्या डोळ्यात बघ आणि खरं खरं काय ते सांग. ओके, तू ह्या हॉस्टेल मध्ये हिला पण भेटायला येतोस? भेटायला येतो तो, मलाच भेटायला तो, कळलं ना टवळे. बघा मॅडम, बघा. एकाच पोऱ्याला भेटायला 2-2 पोरी आतुर आहे. हो ना. नाही तर आपण तो तुमचं काय आहे? तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये, मी माझ्या गेटावर बसेल राहतो. काय तुमचं काय पाटील, बरे आहात ना? नाही मॅडम, इथे एवढा प्रेमाचा पाऊस पडतोय, मग मी पण माझ्या प्रेमाचं बियाणं लावून पाहतो. ओके, प्लीज खरं सांग, तुला आत्महत्या करायची इच्छा होते की तुला ब्रेन ट्यूमर आहे? तुला आपल्या प्रेमाची शपथ. पडक्या शिंगाची म्हैस. कसली प्रेमाची शपथ ग? तुझ्यासारख्या पोरीला ना चांगलं ओळखते मी. माझ्यासारखं म्हणजे काय? तुझ्यासारख्या म्हणजे भटक भवान्या, शाणी. अगं माझ्या, हे बघ, भोळ्या भाबड्या दिसणाऱ्या अशा माऊला प्रेमाच्या जाळ्यात ओढतेस आणि नादी लावतेस काय ग? मॅडम, मी कधी नादी लावलं तुला? आम्ही ना 2 वर्ष एकत्र होत, कळलं? आणि आमच्यामध्ये ना प्रपोज याने केलेला मला. आम्ही 2.5 वर्ष एकत्र आहोत आणि यानेच केलाय प्रपोज मला. रे, फक्त मार खायला घेतलाय मला स्किट मध्ये. माऊ, माऊ, ये इकडे बाळा. इकडे बाळा. मॅडम, 2 मांजरी तिकडे बसायचं. मॅडम तिथे बस. दोघी नाही रस्टिकेट करेल. माऊ, ये बाळा, ये माऊ. मॅडम, ये बाबू, ये बाबू. किती जणींना फसवलंयस? किती जणींना फसवलंयस? किती जणींना फसवलंय? लवकर बोल, किती जणींना फसवलंयस? कोंडाने बोल. किती जणींना फसवलंय? असं नाही सांगता येणार, मी एकाच गर्ल्स हॉस्टेल मध्ये नाही जात. मॅडम, अरे हा ओंकार एका झुरळ आहे, प्रत्येक पोरीच्या खोली बाहेर येऊन राहिला हात. तुमचं लक्ष कुठे असतं? मी येता जाता बघते तुम्ही चॅटिंग करत असता. कोणासोबत चॅटिंग करता तुम्ही? नाही मॅडम, तुम्हाला कसं काय माहिती? मला अशी रात्रीची झोप लागत नाही, मी खिडकीतून बघत असते चॅटिंग करत असता. तुम्ही कोणाशी चॅटिंग करता? मॅडम, तुम्ही मला खिडकीतून पाहता? तुम्हाला जेवढं विचारलं ना तेवढं सांगा, कोणाशी चॅटिंग करता तुम्ही? सॉरी मॅडम, आता खरं सांगायचं म्हणजे मला मॅडम तुमच्याशी बी चॅटिंग करावीशी वाटते. मी मागे तुम्हाला मेसेज केला होता, J1 झालं का? तुम्ही तुमचा ढेकरचा आवाज रेकॉर्ड करून पाठवला. कसं वाटलं असेल मॅडम? इच्छा नाही आली फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मॅडम. मी तुमचा नादच सोडलाय आता. नाही, खरंच मी तुमचा नाद सोडलाय. आय रिजेक्ट युअर लव्ह. सॉरी. नाही, आता मला एक मंगला नावाची मैत्रीण भेटली. कोण मंगला?
तिच्याशी मी लग्न करणार आहे. आमचं दोघांचं चॅटिंग चालू आहे. मंगला कोण हाय माहिती. फोन लावा मंगलाला फोन लावा. तुम्हाला काय करायचंय? तुम्ही मग नोकरीवरून काढून टाकेन. मंगलाला फोन लावा. मॅडम नोकरी. मला कसं सोडलं मला. मॅडम ऐका ना. मंगलाला फोन लावा. लावतोय मॅडम. थांबा मॅडम रिंग जाते. तुम्ही बोलता. रिंग जाते मॅडम. हॅलो मंगला काय करते तू? मॅडम बोलायचं म्हणताय त्याशी. नको नको नको. अगं मॅडम बोलायचं म्हणताय. ऐक ना तू. मॅडम मंगला हे मंगला. नको ना मॅडम. अगं कसा सुजवू तुझा बंगला. फारच मजा आली. हा सर असे की प्रेम प्रकरण तुम्हाला कशी वाटली? भन्नाट होता परफॉर्मन्स. भयानक एनर्जी होती त्याच्यामध्ये. आणि ओमकार ॲक्च्युली तुला फक्त मार खायला घेतला होता, पण तेच इतकं सस्टेनेबल केलंस तू की म्हणजे तो फार महत्त्वाचा घटक होता. त्या परफेक्ट याच्यावरती रिॲक्शन आणि ॲक्शन रिॲक्शन टेरिफिक. मस्त एनर्जी होती. मस्त परफॉर्म केलं वनिता. मस्त. शिवा गौरी दोघंही मस्त. तुम्ही दोघी. पाटील बघा मंगला काय नक्की एकदा. पण टेरिफिक ट्विस्ट होता तो. म्हणजे असं डोक्यातच नाही आलं की हाच तू इतका छछोर दिसतोयस ना ओंकार. त्या केसांच्या रंगानी फक्त छछोर, बाकी काही नाही. त्यामुळे इतका उठाव आला त्या कॅरेक्टरला. मजा आली. वंडरफुल.